बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि बाजारामध्ये स्वीटकॉर्न सुद्धा मिळायला लागलेत. तर म्हणूनच मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मस्त चमचमीत असा स्वीटकॉर्न पुलाव. मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करते पूजा स्पेशल रेसिपीजमध्ये, जिथे मिळतात झटपट, सोप्या आणि टेस्टी रेसिपीज. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्यापूर्वी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा. एका पातेल्यामध्ये मी साधारण 3 ते 4 चमचे तेल घेतले आणि तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत. आता हे छान तडतडले की त्यामध्ये मी एक कांदा अशा प्रकारे स्लाइस करून घेतलाय आणि तो आपण इथे फ्राय करून घ्यायचा आहे. व्यवस्थितपणे हा कांदा फ्राय झाला की आता आपण त्यामध्ये साधारण अर्धा कप गाजर आणि पाव कप मी इथे सिमला मिरची घातली आहे. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये बारीक मोठं कसंही कट करून घेऊ शकता. मी इथे क्यूबच्या आकारामध्ये कट केलेलं आहे आणि हे आपण व्यवस्थित फ्राय करूया. जर मुलं वगैरे भाज्या खात नसतील तर तुम्ही इथे चॉपरच्या साहाय्याने अतिशय बारीक सुद्धा करून घेऊ शकता. आता मी त्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या घातल्यात आणि 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घातली आहे. आणि हे सारं फ्राय झालं की 1 कप मी इथे स्वीटकॉर्न घालते. मी इथे उकडलेले स्वीटकॉर्न घातलेले आहेत. तुम्ही कच्चे सुद्धा घालू शकता, कारण जसं आपला भात शिजत जाईल तसं हे स्वीटकॉर्न सुद्धा व्यवस्थित शिजतील. आणि आता मी यामध्ये साधारण 2 कप स्वच्छ धुतलेला तांदूळ घातलेला आहे आणि हे आपण सारं मिश्रण मिक्स करून घेऊयात. तांदूळ सुद्धा जर थोडासा तेलावर परतला गेला की भाताला चव सुद्धा छान येते आणि तो पटकन शिजतो. तर आता मी यामध्ये घालते अर्धा चमचा हळद आणि 2 चमचे लाल तिखट. आपण मिरच्या सुद्धा घातलेल्या आहेत, त्यामुळे तिखट थोडंसं आपण जपूनच घालूया. आणि हे सारं आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे. 2 कप तांदळासाठी मी 4 कप पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे, जेणेकरून आपला भात पटकन होईल. आणि आता इथे मी घालते 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा धनेपूड आणि अर्धा चमचा गरम मसाला. जर यातल्या कोणत्या भाज्या तुमच्याकडे नसतील तर तुम्ही त्या स्किप सुद्धा करू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता मी घालते 1 बारीक चिरलेला टोमॅटो आणि हे पुन्हा आपण मिक्स करून घेऊया. टोमॅटो मी सर्वात शेवटी घातलाय, कारण टोमॅटोच्या थोड्या थोड्या फोडी असतील तर भाताला चव खूप छान येते. आणि आता मी घालते साधारण 4 कप गरम पाणी आणि हे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी गरम घातल्यामुळे भात आपला पटकन शिजतो, शिवाय त्याची कुकिंग प्रोसेस थांबत नाही. व्यवस्थितपणे हे आता आपण मिक्स करून घ्यायचं आहे. पातेलं थोडंसं लहान वाटत होतं, म्हणून मी मोठ्या पातेल्यात हे सारं मिश्रण ट्रान्सफर केलंय. आणि भाताला आपण छान उकळी येऊ द्यायची आहे. 1 ते 2 उकळ्या आल्या की मी यामध्ये 3 ते 4 चमचे तूप घातलेलं आहे. यामुळे भाताची पौष्टिकताही वाढेल, शिवाय भाताला चवही खूप छान येईल. आता साधारण 10 मिनिटं झालेली आहेत. छान उकळी आलेली आहे. भात थोडासा शिजलाय. आता मी यावर व्यवस्थित असं झाकण लावून मंद आचेवर याला शिजवून घेते. आता 5 ते 7 मिनिटांनंतर मी झाकण काढते आणि आपण एकदा चेक करूया भात आपला शिजला गेलाय की नाही हे. तर इथे तुम्ही बघू शकता भात तर आपला शिजला गेलाय, पण एकदा हे व्यवस्थित तळापासून आपण परतून घेऊयात. आणि इथे भाताचं शीत आपण चेक करूया व्यवस्थित शिजलं गेलं की नाही हे. तर भात आपला व्यवस्थित शिजला गेलाय आणि मी गॅस बंद करते. हा भात मस्त अशा कोशिंबिरी सोबत किंवा दह्यासोबत तुम्ही सर्व करू शकता. तर मैत्रिणींनो, पटकन झटपट बनणारा असा हा स्वीटकॉर्न पुलाव तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा. आणि अजूनही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा.
आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका छान चटपटीत रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.